नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमधील गणिताचे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2024 फेब्रुवारी. गणिताचा पहिला प्रश्न आहे 1 + p/p * 1 - p/p असे दोन टर्म्स दिलेले आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपामध्ये काही टर्म्स दिलेले आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा बघूयात आपण. पहिली टर्म आहे 1 + p गुणिले दुसरी टर्म आहे 1 - p/p. अंश आणि छेदाच्या स्वरूपात असणाऱ्या संख्यांचा गुणाकार आपण कसा करतो, तर अंशांचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करतो. म्हणजे पहिल्याचा अंश आहे 1 + p 1 + p आणि गुणिले दुसऱ्याचा अंश आहे 1 - p. छेदामध्ये p गुणिले p म्हणजे p चा वर्ग येणार. या ठिकाणी आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती पाहिजे. कोणती? तर हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. एका कंसात a + b आणि दुसऱ्या कंसात a - b असेल तर याचं उत्तर किंवा हे बरोबर असतं a चा वर्ग - b चा वर्ग याच्या सोबत. हे जर आपल्याला माहिती असेल तर अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला इझिली सोडवता येतात. आता या ठिकाणी बघा, a आणि b, a आणि b दोन सारखी पद, दोन वेगवेगळ्या कंसात, एकदा त्यांची बेरीज एकदा वजाबाकी. मग या सूत्रानुसार a चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग मध्ये चिन्ह वजा आणि p चा वर्ग छेद p चा वर्ग आहे. तसं आपल्याला माहिती आहे 1 चा वर्ग काय असतो? 1च वजा p चा वर्ग छेद p चा वर्ग. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. एका गोलाचे पृष्ठफळ 616 चौरस मीटर आहे. गोलाचे पृष्ठफळ दिलेले आहे 616 चौरस सेंटीमीटर. त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालील पैकी कोणता? या ठिकाणी आपल्याला गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र माहिती पाहिजे. गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? तर 4πr². हे आहे गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र. बरोबर. तर ते दिलेले आपल्याला 616 चौरस सेंटीमीटर, त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या. जर त्रिज्या दुप्पट असेल, इथं त्रिज्या r आहे म्हणून हे सूत्र, जर त्याची त्रिज्या दुप्पट म्हणजे 2r केलं तर 4π आणि 2r² असं आपल्याला सूत्र बनेल. म्हणजे एकूण काय? तर फरक काय पडेल? फरक असा पडेल की 4π 4 × r². ठीक आहे, इतका फरक पडेल. हे 4 आणि हे 4 यांचा गुणाकार होऊन गोलाचे पृष्ठफळ बनेल 16πr². बरोबर. म्हणजे जे सुरुवातीचा आपल्याला जो गोल दिलाय त्याच्यात आणि याच्यात 4 पटींचा फरक पडेल. बरोबर, 4 पटींचा पृष्ठफळामध्ये फरक पडेल. म्हणजे जर सुरुवातीच्या गोलाचे जर पृष्ठफळ 616 असेल तर नंतर त्रिज्या वाढवलेल्या गोलाचं क्षेत्रफळ काय येईल? तर ते याच्या चौपट म्हणजे 616च्या चौपट. 616 गुणिले 4 म्हणजे 2400 आणि 64 म्हणजे 2464 येईलच. बरोबर. म्हणजे पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. पृष्ठफळ 1232 चौरस सेंटीमीटर असेल, हे विधान चुकीचं आहे.
पहिल्या गोलाच्या तुलनेत पृष्ठफळ 1818 चौरस सेंटीमीटरने वाढेल. किती वाढलंय बघा, 2464 आणि आधीचं आहे 616. बरोबर, म्हणजे 1848 इतकं वाढलं आहे. म्हणजे तिसरं विधान देखील बरोबर आले आहे. पहिल्या गोलाच्या पृष्ठफळाच्या तुलनेत चौपट असेल. बरोबर, म्हणजे अयोग्य विधान आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अयोग्य विधान आहे. पुढचा प्रश्न, अंजू राणीने एका वस्तूचे वजन करून ते चार प्रकारे खालील पर्यायात लिहिले. त्यातील कोणत्या दोन पर्यायातील वजन समान आहे? म्हणजे या ठिकाणी आपल्याला किलोग्रॅम, किलोग्रॅम, त्यानंतर हेक्टोग्रॅम आणि डेकाग्राम आणि ग्राम याच्यामधलं रिलेशन माहिती पाहिजे. किलोग्रॅमला 10 ने मल्टिप्लाय केलं तर येतं हेक्टाग्रॅम, हेक्टाग्रॅमला 10 ने मल्टिप्लाय केलं की येतं डेकाग्रॅम आणि डेकाग्रॅमला 10 ने मल्टिप्लाय केलं तर येतं ग्रॅम. म्हणजे आपण काय करायचं, सुरुवातीला सर्वात जे इथं वेगवेगळी, इथं किलोग्रॅम दिलं, इथं डेका, इथं हेक्टो, इथं केजी, इथं परत ग्रॅम पण दिलं. त्यामुळं सर्वात छोटं जे युनिट आहे, एकक आहे ग्रॅम, त्याच्यामध्ये आपण ही सर्व एकके करून टाकूया. पहिला पर्याय जो आहे तो 12 किलोग्रॅम 175 डेकाग्रॅम. तर 12 किलोग्रॅमला जर ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हटलं तर 1000 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि त्याचं होईल 12,000 ग्रॅम. आणि 175 डेकाग्राम याचं कन्व्हर्जन डेकाग्राम टू ग्रॅम करायचं म्हटलं तर 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1750 ग्रॅम, म्हणजे हे येईल 0,573 13,750 ग्रॅम. बघा मित्रांनो, हा पर्याय 13,750 आले. याचं केलं तर 13,000 किलोग्रॅमचं 13,000 ग्रॅम प्लस 75 म्हणजेच 13,075 ग्रॅम. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पर्याय जो आहे, म्हणजे तिसरा पर्याय दिला आहे 121 हेक्टोग्रॅम अधिक 75 डेकाग्राम. 121 हेक्टाग्रामचं ग्रॅम मध्ये करायचं म्हटलं तर आपल्याला त्यालाही 1000 ने मल्टिप्लाय केलं, नाही 100 ने मल्टिप्लाय करायचं, 100. ओके, तर 100 ने 121 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 12,100 अधिक 75 डेकाग्रामला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 750 ग्रॅम येते. यांची बेरीज केली तर येईल 12,850 ग्रॅम. ठीक आहे. आणि 135 हेक्टोग्रॅम म्हणजे 1350 13,500 ग्रॅम अधिक 250 ग्रॅम यांची बेरीज येते 13,750 ग्रॅम. म्हणजे पर्याय क्रमांक 4 तसेच पर्याय क्रमांक 1 हे दोन समान पर्याय वजनाचे. या ठिकाणी मित्रांनो
किलोग्रॅम टू हेक्टाग्रॅम, हेक्टोग्रॅम टू डेकाग्रॅम आणि डेकाग्रॅम टू ग्रॅम हे रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. केजी टू हेक्टो प्लस डेका टू ग्रॅम इंटू 10 इंटू 10 इंटू 10, सगळ्यात छोटं ग्रॅम. पुढचा प्रश्न, एक आकृती दिली आहे, सोबतच्या चौरस दिलाय. चौरस हा शब्द महत्वाचा या ठिकाणी. चौरस म्हणजे या आकृतीमधील जो चौकोन दिलाय त्याच्या चारही बाजू समान आहेत. चौरस MNOP ची बाजू 18 सेंटीमीटर आहे, म्हणजे एक बाजू 18 सेंटीमीटर, सर्व बाजू 18 सेंटीमीटर आहे. बिंदू X आणि Y, बिंदू X आणि बिंदू Y हे काय आहेत, तर अनुक्रमे बाजू MP आणि NO यांचे मध्यबिंदू आहेत. मध्यबिंदू आहेत, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? बघा मित्रांनो, आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ तर काढता येईल, आणि हा जो मध्ये चौकोन दिला अशा प्रकारे, तर त्याला आपल्याला काय करायचंय, तर हे दोन्ही जर मध्यबिंदू असतील, हे दोन्ही जर मध्यबिंदू असतील, ज्यावेळेस आपण दोन्ही जोडूयात, ठीक आहे, ज्यावेळेस आपण दोन्ही जोडूयात, हे दोनचे त्रिकोण तयार होतात. म्हणजे एक्स या आपण बिंदूला नाव देऊयात बी, आणि या बिंदूला नाव देऊया सी. तर एक्स बी वाय आणि एक्स सी वाय हे जे दोन त्रिकोण तयार होतात, त्या दोन्ही त्रिकोणांची उंची, लंब उंची जी असते ती सेमच असणार आहे. त्यामुळे एका त्रिकोणाचे आपण क्षेत्रफळ काढले तर त्याची दुप्पट जर केली तर ते दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळेल, कारण उंची सेम आहे आणि पाया हा एक्स आणि वाय हा पण देखील त्या दोन्ही त्रिकोणांसाठी समान आहे. तर पहिल्यांदा आपण त्या पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ काढून घेऊयात. चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे मित्रांनो, तर बाजूचा वर्ग, बाजू आपली 18 आहे त्याचा वर्ग म्हणजे 324 सेंटीमीटर स्क्वेअर हे काय येणार आपलं चौरसाचं क्षेत्रफळ. आणि एका त्रिकोणाचं, या दोन त्रिकोणांपैकी, हे जे दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूयात. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया जो की 18 आहे की, आणि उंची जी की 18च्या निम्मे म्हणजे 9 आहे, तर त्याला 81 बरोबर. एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ 81 आली, म्हणजे दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ येणार 81 गुणिले 2 म्हणजे 162. मित्रांनो या ठिकाणी बघा, छायांकित भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर चौरसाचं एकूण क्षेत्रफळ 324 वजा दोन त्रिकोणांची क्षेत्रफळांची बेरीज येते 162 बरोबर. 2 6 आणि 162. तर 162 पर्याय क्रमांक 2 हे आपलं छायांकित भागाचं क्षेत्रफळाचं योग्य उत्तर असेल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. धन्यवाद मित्रांनो.